सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच संजय शिरसाट कामाला लागले। संजय शिरसाटांनी संभाजीनगरमधील सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहांना सरप्राईज व्हिजिट दिली आहे आणि वसतिगृहांची अवस्था बघता शिरसाट अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले। वसतिगृहांमध्ये दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळाले। हे चित्र पाहिल्यानंतर शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना मस्ती आली का, लाज वाटत नाही का अशा शब्दात सुनावलंय। सर्व चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा शिरसाटांनी अधिकाऱ्यांना दिलेला आहे। अच्छा मी येतो त्यांना भेटायला लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडीतरी लाज ठेवा, थोडीतरी राहून दाखव रे, किती एक दिवस इथं राहून दाखव। मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेत काय त्यात आणखीन काही? या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही, परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय, निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं। या ठिकाणी जे अधिकारी आता अब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची ही तातडीनं केली जाईल, तातडीनं कारवाई केली जाईल। आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल। एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक अब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी। आमची मेस जर बघितली सर, तुम्ही बघता की गुराढोराला जसं अन्न दिलं जातं ना त्या पद्धतीने आम्हाला अन्न आज देत आहे सर। रूमची अवस्था अशी जर झालेली सध्या की रूमला दरवाजे नाही, खिडक्या नाही, आमच्या महत्वाच्या वस्तू असतात, लॅपटॉप, पाण्याचं तर मेजर प्रॉब्लेम सर। पाणी म्हणजे इथं एवढं घाण आहे ना, आज पाणी पिलं की रात्री पोट खराब होणार तुमचं, एवढं घाण पाणी। स्लॅब गळतो। एक माझा मित्र होता, त्याचा ग्राउंड होतं पोलीस भरतीचं, त्याच्या पायावर अचानक स्लॅबचं जे हे असतं काँक्रीट ते पडल्यामुळे त्याच्या कारणास्तव त्याचं आज आयुष्य उद्ध्वस्त झालेलं। मंत्री सर येणार होते म्हणून आज दूध आलंय आम्हाला, नाहीतर एवढे दिवस काहीच नव्हतं मेसमध्ये। आजच म्हणजे साहेब येणार म्हणून आज करणं चालू आहे इथं सर। आता हे बीएनसी कडे दिलेलं आहे, तरतुदी मंजूर आहे, तर ते त्यांच्या लेवलला डिपेंड आहे। दुधाचा प्रॉब्लेम तर म्हणजे तांत्रिक अडचण होती त्याच्यामुळे बंद होतं पूर्ण महाराष्ट्रात। हो ते आमच्या लेवलचं नाहीये ना, वरिष्ठ लेवलचं आहे ना। नाही मंत्री आल्यामुळे नाही, त्यांनी परवाच पत्र पाठवलं की या सुरू करा म्हणून, तुमच्या काही अडचणी आहेत आम्ही दूर करू।